भाजप नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड शिवसेनेवर टीका केली आहे। शिवसेनेचा कोणता उमेदवार अधिकृत आणि कोणता अनधिकृत आहे हे कळत नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। शिवसेनेचे 3 आमदार हे अनधिकृत उमेदवारांचा प्रचार करतात आणि एक आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतो आहोत असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, हेमंत पाटील आणि बाबूराव कदम यांच्यावर टीका केली आहे। नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आमदार हेमंत पाटील, बाबूराव कदमांचं न ऐकता एकला चलोरेची भूमिका घेतलेली आणि 40 उमेदवार उभे केले। यानंतर आमदार हेमंत पाटील यांनी बाबूराव कदम यांनी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिला। यावरून चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला। आपल्या समोर उमेदवार जबरदस्ती काय उभे केले, म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच कळायला मार्ग नाही। शिवसेनेचा उमेदवार आता तुम्ही पहाल वॉर्ड नंबर 3 मध्ये जो आपला विमानतळ सांगलीचा भाग आहे, शिवसेनेचे किती उमेदवार आहेत? 2, एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत। 3 आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात। नेमका उमेदवार कोण? लोकांना हेच कळायला मार्ग नाही आहे। आधी आम्हाला शिव्या घालत होते, आता एकमेकाला शिव्या देणं सुरू झालेलं आहे। या दोन्ही तरुणाला दिले 100 कोटीच्या जवळजवळ, कोणताच रस्ता सोडलेला नाही। एवढा रस्ता करून निधी देऊन 100% जनता मला साथ देईल, कारण माझा हे बालकिल्ला आहे, नांदेड उत्तर मतदारसंघ बालकिल्ला आहे। हनुमानगड सारखा एवढा विकास केलेला आहे, त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी गोरगरिबाची साथ दिलेली आहे। मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा उपलब्ध चांगला करून दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 1 नंबर होतो मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना। शिंदे साहेबाचा मी शिलेदार आहे, त्याच्यामुळं आता ज्याचे पोट दुखालेत आम्ही गोळ्या सप्लाय करत आहे मोफत मध्ये। ज्याचे पोट दुखत त्याला लवकर पाठवून देत आम्ही, ज्याचे पोट थांबण्यासाठी। त्याच्या आपल्याला काळजी करायची गरज नाही। 100% आमचा विजय होईल।